शिवम आणि त्याचा परिवार अवनीच्या वाढदिवसाची तयारी करत होता. त्यांना रात्री 12ला अवनीला सरप्राईज द्यायचं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर वेळ होता. दुपारी अवनी कॉलेजमधून घरी आली. शिवम मोबाईल बघत बेडवर पडलेला होता. शिवम, आज तू ऑफिसला नाही गेलास? काय झालं? तुझी तब्येत बरी आहे ना? तिनं काळजीनं विचारलं. अगं, मी एकदम फिट आणि फाईन आहे. मला ना आज ऑफिसला जाण्याचा कंटाळा आला होता, म्हणून आज सुट्टी घेतली. शिवम हसत म्हणाला. तुझा दिवस कसा होता? त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं. छान होता, पण मी उद्या सुट्टी घेणार आहे, अवनी म्हणाली. का? काय झालं? तुझी सुद्धा तब्येत बरी आहे ना? शिवमला ठाऊक होतं की अवनीला तिचा वाढदिवस त्यांच्याबरोबर साजरा करायचा आहे, त्यामुळं तिला कॉलेजला जाण्याची इच्छा नव्हती. पण त्याला सरप्राईज द्यायचं असल्यानं तो असं नाटक करत होता, जसं त्याला काही लक्षातच नाही. काही नाही, असंच, अवनी म्हणाली. अवनीला वाटलं की शिवमच्या लक्षात असेल. तो स्वतःच म्हणेल की उद्याचा दिवस खूप खास आहे. उद्याचा संपूर्ण दिवस तू माझ्यासोबत घालवायचा. पण शिवमला तर काहीच लक्षातच नाहीये. अगं ठीक आहे, तसंही तुला अजून आरामाची गरज आहे, तो तिच्याकडे पाठ करत म्हणाला. त्याला वाटलं की जर अवनीनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिच्या लक्षात येईल की शिवम काहीतरी लपवतोय. अवनी, तू बघच, उद्याचा दिवस कसा तुझ्यासाठी अविस्मरणीय बनवतो, तो गालात हसत मनातच म्हणाला. इकडे अवनी थोडी उदास झाली खरी, पण तिनं स्वतःला समजावलं की अजून खूप वेळ आहे, शिवमला नक्कीच लक्षात येईल. पण रात्रीपर्यंत ती अजूनच उदास होते. रात्री जेवणाच्या टेबलवर सगळे मस्त गप्पा मारत बसले होते, पण कुणीही तिच्या वाढदिवसाचा विषय काढला नाही. तिला वाटायला लागलं की कोणालाच तिचा बर्थडे लक्षात नाहीये. रोज बडबड करणारी अवनी आज खूप शांत शांत होती. सॉरी अवनी, पण फक्त थोडा वेळ जाऊ दे, मग तुझा चेहरा कसा खुलतो बघ. शिवम तिच्या चेहऱ्याकडे पाहत मनात म्हणाला. रात्री जेवण झाल्यावर अवनी शिवमला म्हणाली. शिवम, तुला नाही वाटत की तू काहीतरी विसरतो आहेस? मी काय विसरतो आहे? ओ हो, अगं, आज आपल्या लग्नाला 3 महिने पूर्ण झाले ना. हॅपी 3 मंथ ॲनिव्हर्सरी अवनी, तो मुद्दाम विसरण्याचं नाटक करत म्हणाला. शिवम, त्याला अजून वेळ आहे, अवनी चिडून म्हणाली. हो का? मग काय विसरतोय मी? तो विचार करण्याचं नाटक करत म्हणाला. इतक्यात त्याचा फोन वाजला. तो फोनवर बोलत रूममध्ये गेला. आता अवनी खूप उदास झाली होती. तिला वाटलं होतं की हिंट दिल्यावर शिवमला आठवेल, पण तो एकमेव आशेचा किरणही आता दिसत नव्हता. ठीक आहे, सगळे माझा बर्थडे विसरलेत, पण आता मीही कुणाला सांगणार नाही आणि उद्या मी सुट्टीही घेणार नाही, तिनं निश्चय केला. आपली नेहमीची कामं आवरून ती डायरेक्ट जास्त विचार न करता झोपायला गेली. मध्यरात्री झोपेत अचानक काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला. ती दचकून जागी झाली. रूममध्ये काळाकुट्ट अंधार होता. काहीही दिसत नव्हतं. तिला हॉरर मूव्हीज बघायला आवडायचं, पण अंधाराची खूप भीतीही वाटत होती. तिनं घाबरून शिवमला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो तर त्याच्या जागेवरच नव्हता. शिवम यावेळी कुठे गेला आणि रूममध्ये इतका अंधार? तिला तिच्या हॉरर मूव्हीमधील एक सीन आठवला. ती आणखीनच घाबरली. आधी तिला वाटलं की ती स्वप्नात तर नाहीये ना, म्हणून तिनं स्वतःलाच चिमटा काढून पाहिला. नाही, ती स्वप्नात नव्हती. हे जे घडतंय ते खरं आहे. शिवम, शिवम, तू कुठे आहेस? ती जोरात ओरडलीच. एवढ्यात तिला अंधारात कसलीशी हालचाल जाणवली. कोण आहे तिथं? शिवम, तू आहेस का? तिनं घाबरत विचारलं, पण काहीच प्रतिसाद आला नाही. निशा, अजय, आई, तुम्ही आहात का? कोणीच कसं नाहीये? ती आता रडवेली झाली होती. इतक्यात तिला कुणीतरी पळत गेल्याचा भास झाला. ती चेहऱ्यावर हात ठेवून जोरात ओरडली. इतक्यात सगळे लाईट लागले. तिनं घाबरत हळूच डोळे उघडून समोर बघितलं, तर समोर बेडरूमच्या मधोमध एक टेबल ठेवलेला होता. त्या टेबलवर एक सुंदर चॉकलेट केक ठेवलेला होता.
त्याच्या आजूबाजूला गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट केलेली होती. त्याच्या भोवती छोटे छोटे दिवे लावलेले होते आणि तिचा संपूर्ण परिवार टेबलच्या मागे उभा होता. त्यांनी टाळ्या वाजवत बर्थडे सॉन्ग म्हणायला सुरुवात केली. अवनीला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. आपल्या परिवाराचं प्रेम बघून तिला गहिवरून आलं होतं. तिचे डोळे पाणावले होते. ती उठून उभी राहिली. बाबांनी तिला टेबलजवळ आणलं. मग तिनं कॅन्डलवर फुंकर मारून केक कट केला. शिवमला वाटलं की पहिला घास ती त्याला भरवेल, पण तिनं आधी बाबा, आई, आत्या, निशा आणि अजयला केक भरवला आणि मग शेवटी त्याला भरवला. तिला आपल्या परिवाराबद्दल असलेला आपलेपणा पाहून शिवम अजूनच खुश झाला. मग शिवमनेही गालात हसत तिला केक भरवला आणि संधी पाहून तिच्या चेहऱ्याला केक लावला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तिने आई, बाबा आणि आत्याच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. सगळ्यांनी तिला विश करत तिच्याबरोबर खूप सारे फोटो काढले. सगळे निघून गेल्यावर ती बाथरूममध्ये चेहरा स्वच्छ करून रूममध्ये आली. शिवमने तिला अचानक मिठी मारली. ती स्तब्धच झाली. काही वेळ तीही हरवून गेली. शिवमने तिला सोडलं. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानं तिला पुन्हा एकदा विश केलं. थँक्यू सो मच, ती हसत म्हणाली. तिचा चेहरा आनंदाने चमकत होता. शिवम काही वेळ तिच्याकडे पाहतच राहिला. तर तू ही प्लॅनिंग करत होतास म्हणून ऑफिसला नाही गेलास, ती म्हणाली. मग माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. ही काही छोटी गोष्ट आहे? तिच्यापेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी काही आहे का? तो क्यूट चेहरा करत म्हणाला. पण किती घाबरवलंस तू मला. माझं हार्ट फेल झालं असतं, ती त्याला एक चापट मारत म्हणाली. ओ सॉरी ना, पण मला वाटलं होतं की भूताचे सिनेमे बघणारी माझी बायको धीट असेल, तो कान पकडत म्हणाला. त्याच्याकडे बघितल्यावर अवनीला हसायला आलं आणि नकळत तिने तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. त्याला आश्चर्य वाटलं, पण दुसऱ्या क्षणी तिच्या लक्षात येऊन ती ओशाळून बाजूला झाली. तिनं नजर दुसरीकडे वळवली. अवनी हळूहळू त्याच्याबरोबर कम्फर्टेबल होतीये हे पाहून शिवमला खूप आनंद झाला. मला माझ्या बायकोसोबत तिचा वाढदिवस साजरा करायचा आहे, करशील का? त्यानं पुन्हा एकदा तिला केक कट करायला लावला. शिवमच्या तोंडून बायको हा शब्द तिच्या कानांना मधुर संगीताप्रमाणे वाटत होता. तिनं गालात हसत त्याला केक भरवला. त्यानंही केक तिच्या चेहऱ्यासमोर आणला. तिनं आ केलं, पण तिला न भरवता त्यानं केक स्वतःच्याच तोंडात घातला व हसत पळायला लागला. अवनीही हसत त्याचा पाठलाग करायला लागली. ते लहान मुलांप्रमाणे बेडच्या इकडून तिकडून धावत होते. अचानक पाय घसरून शिवम बेडवर पडला व अवनीही त्याच्या अंगावर पडली. तिनं चेहरा वर करून पाहिला. तो खूप प्रेमानं तिच्याकडे पाहत होता. तीही त्याच्या डोळ्यांमध्ये स्वतःला विसरून गेली. त्यांच्या श्वासांची गती वाढली होती. अवनीचा हात त्याच्या छातीवर होता. त्यांचे श्वास एकमेकात मिसळत होते. शिवमची नजर हळुवारपणे तिच्या ओठांवर गेली. अवनी भानावर आली. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचं मंगळसूत्र त्याच्या शर्टच्या बटनामध्ये अडकलेलं होतं. अवनी थरथरत्या हातानं ते काढायला लागली. शिवम मात्र अजूनही तिला निहाळत होता. तिची धडपड पाहून शेवटी त्यानं ते मंगळसूत्र मोकळं केलं. अवनीला हायसं वाटलं. ती अजूनही त्या स्थितीत होती. ती उठून उभी राहिली. ऑकवर्ड वाटत असल्यानं अवनी काहीतरी कारण सांगून बाथरूममध्ये गेली. काही वेळानं दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीला जाग आली. शिवम शेजारीच झोपलेला होता. त्याचे केस विस्कटलेले होते. झोपेत एक क्यूट स्माईल त्याच्या चेहऱ्यावर होती. तिचा हात त्याच्या हातात होता. अवनीला आठवलं की रात्री तो कसा एखाद्या लहान मुलाप्रमाणे तिचा हात आपल्या हातात घेऊन झोपला होता. ती गालात हसली. तिनं हळूच हात सोडवला व फ्रेश व्हायला गेली. काही वेळानं शिवमही जागा झाला. आज तो खूप खुश होता. अवनीसाठी काय करून काय नको असं त्याला झालं होतं. इतक्यात अवनी बाथरूममधून बाहेर आली. तिच्याकडे पाहून तो एकटक पाहतच राहिला. ती नुकतीच आंघोळ करून आली होती. तिच्या परफ्यूमचा सुगंध रूममध्ये पसरला होता. तो सुगंधानं बेभान झाला होता. तिला बघण्याचा मोह त्याला आवरत नव्हता, पण तिला ऑकवर्ड फील होईल म्हणून त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली.
अवनीचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती टॉवेलनं आपले केस पुसत होती. शिवम उठला. वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बायको. तो हळूच तिच्या मागे जाऊन तिच्या कानात म्हणाला. त्याच्या अचानक बोलण्यानं अवनी दचकली, पण त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक क्यूट स्माईल आली. वन्स अगेन थँक्यू सो मच. आज ऑफिसला नाही जायचं? ती हसत म्हणाली. आजचा दिवस फक्त तुझा आहे. आजचा दिवस मी फक्त तुझ्यासोबत घालवणार आहे. आज मी तुला नाराज होण्याची किंवा भांडण्याची कोणतीही संधी देणार नाही. तो तिच्याकडे पाहत म्हणाला. म्हणजे मी भांडकुदळ आहे? ती खोट्या रागात म्हणाली. नाही, तू फक्त झांसी की राणी आहेस. तो क्यूट चेहरा करत म्हणाला. त्याच्याकडे पाहून ती हसली. तिचा चेहरा सांगत होता की ती किती खुश आहे. शिवम फ्रेश झाल्यावर ते दोघेही नाश्ता करायला खाली गेले. सगळ्यांनी पुन्हा एकदा तिला विश केलं. अवनी आई बाबा व आत्याच्या पाया पडली. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्या दोघांना आनंदी पाहून घरचेही खूप आनंदात होते. इतक्यात अवनीच्या आईचा फोन आला. तिच्या आईबाबांनी तिला विश केलं, खूप सारे आशीर्वाद दिले. अवनीनं आईला रात्रीच्या सरप्राईजबद्दल सांगितलं. आपल्या लेकीच्या सासरची माणसं किती प्रेमळ आहेत हे पाहून त्या अवनीला खूप नशीबवान मानत होत्या. आईशी बोलणं झाल्यावर अवनी थोडा वेळ सर्वांशी गप्पा मारून रूममध्ये आली. तेव्हा तिचं लक्ष गेलं की बेडवर एक बॉक्स ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी एक कार्ड व त्यावर एक लाल गुलाबाचं फूल ठेवलेलं होतं. तिनं आधी ते कार्ड घेऊन वाचलं. एका सुंदर मुलीसाठी खूप सुंदर गिफ्ट. ते वाचून ती शिवमला शोधायला लागली, पण तो कुठेच दिसत नव्हता. बॉक्स उघडून बघते तर त्यात एक सुंदर पिंक कलरचा अनारकली ड्रेस होता. त्यावर मॅचिंग इयररिंग वगैरे होतं. तिला तो ड्रेस खूप आवडला. तिला आठवलं की कसा शिवमने आधीही तिला अनारकली ड्रेस दिला होता, पण तिनं तो अजून घातलाच नव्हता. अवनीनं स्वतःच्याच डोक्यात टपली मारली. तिनं तो ड्रेस घेतला व गालात हसत तयार व्हायला गेली. छानपैकी आवरून खाली आली. शिवम फोनवर बोलत होता. बोलणं संपल्यावर शिवमने वळून तिच्याकडे पाहिलं. तिचं सौंदर्य पाहून त्याचं डोकं सुन्न झालं. त्याच्या हातातून फोन खाली पडला. त्यानं इकडे तिकडे पाहत तो पटकन उचलला. अवनीनं त्याने दिलेला अनारकली घातला होता. केस सेट करून मोकळे सोडले होते. जास्त डार्क नाही, पण शोभेल असा मेकअप केला होता. आधीच गुलाबाच्या पाकळीसारख्या ओठांना गुलाबी लिपस्टिक लावली होती. त्यावर त्यानेच दिलेले मॅचिंग इयररिंग, नेकलेस व बांगड्या घातल्या होत्या. ती एखाद्या परीसारखी दिसत होती. तिला पाहून त्याचा श्वासच अडकला होता. शिवमची नजरच तिच्यावरून हटत नव्हती. अवनीला त्याचं असं पाहताना पाहून खूप लाजल्यासारखं झालं होतं. अवनी कशीबशी खाली आली. सीमाताईंनी तिला ओवाळलं. तिची नजर उतरवली. मग ते जेवायला बसले. आज सगळे तिच्या आवडीचे पदार्थ बनवलेले होते. सर्वांनी मस्त जेवण केलं. शिवमची नजर तर अवनीवरून हटतच नव्हती. सगळे असल्यामुळे तो अधूनमधून चोरून तिच्याकडे पाहतच होता. अवनी, चल, आपल्याला तुझ्या कॉलेजला जायचं आहे, काही वेळानं शिवम म्हणाला. अरे, पण आज मला कॉलेजला जायचं नाही आहे, अवनी चकित होत म्हणाली. अगं, आपण थोड्या वेळासाठीच जाणार आहोत. रीनाचा फोन आला होता. त्यांनाही तुला प्रत्यक्ष भेटून विश करायचं आहे, तो म्हणाला. शिवमने गाडी काढली. अवनी त्याच्या बाजूला जाऊन बसली. इतक्यात शिवमनं तिच्या हातात एक गुलाब व एक छोटा बॉक्स दिला. बॉक्सवर लिहिलं होतं, एका गोड मुलीसाठी गोड गिफ्ट. तिनं आनंदाने बॉक्स खोलला. त्यात तिची आवडती चॉकलेट्स होती. वा, चॉकलेट! मी खाऊ आत्ता? ती खूप उत्साहात म्हणाली. हो, मग तुझेच आहेत. ती एक चॉकलेट फोडते आणि त्याला पहिला बाईट देते व उरलेलं खायला लागते. तो तिच्याकडे पाहून खुश होत होता. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर ते सरळ कॅन्टीनमध्ये गेले. रीनाने सगळं अरेंजमेंट आधीच करून ठेवलेलं होतं. तिथे सगळेजण तिला विश करतात. केक कट करून सगळे बर्थडे सॉन्ग म्हणाले. अवनीनं सगळ्यात आधी शिवमला केक भरवला. सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली. शिवमनं रात्री एक पार्टी आयोजित केली होती, पण हे अजून अवनीला माहीत नव्हतं. त्याने गुपचूप रीनाला सांगितलं व सर्वांना पार्टीसाठी आमंत्रण दिलं. त्यानंतर ते घरी निघाले. अवनीला वाटलं की आता सरप्राईज संपली असतील, पण तिला काय माहीत होतं की अजून खूप सारे सरप्राईज तिची वाट पाहत होते.
तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.